नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड खूप सुंदर आणि सुरेख आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर इकडे आता खूप टेन्स्ड वातावरण आहे. हे मानिनी कंटिन्युअसली रडतच आहे. तर आता जीवा विचारतो मानिनीला की आई, तुला डिवोर्स बद्दल कसं काय कळलं? तर आता मानिनी म्हणते की अरे, ते मला रेखा मावशीचा फोन आला होता आणि खूप ढसाढसा ती रडत होती. तर तिनं मला सांगितलं पोरांच्या डिवोर्स बद्दल. तर आता काव्या म्हणते, की "म्हणजे काय कळलं नाही आम्हाला." असं बोलल्यानंतर मानिनी म्हणते, "अरे रेखा मावशीचा मला फोन आला होता आणि तिनं मला सांगितलं, की आनंद आणि अपेक्षा जे आहेत ते डिव्होर्स घेतायत." आणि हे सांगून ती खूप रडत होती. आणि आता ह्या सगळ्यांना काय, की आपलं बोलत नाहीये ह्याची खात्री जमली. तर इकडे मानिनी म्हणत असते, की 6 महिनेही झाले नाहीयेत मुलांच्या लग्नाला. असं कसं काय डिसिजन घेतलंत? मुलं 6 महिन्यातच कसं काय लग्न कॅन्सल करायला निघाले, डिव्होर्स घ्यायला निघाले? या मुलांना कसं काय कळत नाही चान्स द्यायचा वगैरे? तर आता जीवा म्हणतो, "म्हणजे आई तू आनंददादा आणि अपेक्षाचं बोलतीयेस का? त्यांच्या लग्नाबद्दल बोलतीयेस का?" मानिनी म्हणते, "अरे हो, मी त्यांच्याच लग्नाबद्दल बोलतीये." तर आता पार्थ म्हणतो, की "म्हणजे तू त्यांच्या लग्नाबद्दल बोलतीयेस होय?" तर इकडे विक्रम काका म्हणतात, की "हो." तर आता विक्रम काका म्हणतात, "हो, आम्ही त्यांच्याबद्दलच बोलत होतो. तुम्हाला काय वाटलं?" आणि असं बोलल्यानंतर मात्र हे चौघांची तोंड पडतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता मानिनी म्हणते, की "कसं काय हो? इतका कठोर निर्णय हे लोकं कसं घेऊ शकतात मुलं? 6 महिन्यात ते पण." मानिनी म्हणते, की "डिव्होर्स हा शब्द ऐकूनच माझ्या मनाला इतका त्रास होतोय आणि ह्या मुलांना कसं काय काय वाटलं नसेल एवढं डिव्होर्स फाईल वगैरे करताना?" आनंद माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहे, जसं जीवा आणि पार आहेत आणि त्याची लग्नगाठ मी या हातानं बांधली होती आणि आता हेच लग्न मोडतंय म्हणजे मी कसं सहन करणार आहे हे सगळं. मानिनी म्हणते, की "आम्ही आता खरंच तुमच्यासाठी मागची पिढी झालोय. आम्ही ना तुमच्यासारखं प्रॅक्टिकल नाहीच राहू शकत." आता मानिनी जे आहे ते म्हणते, की "खरंच आम्ही मागची पिढी झालोय बरं का. आम्हाला फक्त जोडणं आणि जोडून कसं ठेवणं हे आम्हाला माहीत होतं. तुमच्यासारखं पटकन तोडणं, तोडून टाकणं हे आम्हाला कधी माहीतच नाहीये. कारण आम्ही प्रयत्नही कधी केलं नाहीये तसं." इकडे विक्रम जे आहे तिची समजूत काढत असतो, "अगं शांत हो, सगळं होईल व्यवस्थित." तर आता नंदिनी म्हणते, की "आई, तुम्ही किती टेन्शन घेताय? नका ना टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. चला तुम्ही रूममध्ये पडा थोडंसं म्हणजे तुम्हाला आराम वाटेल." तर आता मानिनीला काव्या आणि नंदिनी हे दोघे रूममध्ये घेऊन जात असतात. नंदिनी आणि काव्या मानिनीला रूममध्ये घेऊन जातात. तर आता इकडे विक्रम म्हणतात, की "बरं झालं बाबा, तुम्ही आलात इकडे. तुम्ही आलात म्हणजे तुमच्या बायकांना घेऊन तुम्ही आलात. खूप बरं केलात. कारण तिकडे वसू आणि रम्या तर काहीतरी हेडफोन घालून वेबिनार अटेंड करत आहेत." काय आहे ना, अशा वेळेला नवऱ्यांचा, खास करून पुरुषांचा काही उपयोग नसतो. पण आता तिला मदतीला आलेत ना तिचे सुना, त्यामुळे ते घेतील सांभाळून, असं विक्रम काका म्हणतात. असं बोलल्यानंतर ना जीवा आणि पार्थ दोघं एकमेकांकडे पाहतात. तर इकडे आता रूममध्ये मानिनी जी आहे ती रडतच असते अजूनही. तर आता इकडे मानिनी अजूनही रडतच असते. तेव्हा नंदिनी म्हणते, की "आई, मी तुमचं थोडंसं डोकं चेपून देऊ का?" तर ती नको म्हणते आणि आता काव्या पण म्हणते, की "मी तुमचे थोडंसं पाय दाबू का?" त्या गोष्टीलाही मानिनी नको म्हणते. मानिनी म्हणते, "अगं, माझं मनच लागत नाहीये कशामध्ये आणि मला वाटत पण नाहीये, की या सगळ्या टेन्शनमध्ये मला आता झोप पण येईल. हे सगळे विचारच माझ्या डोक्यातून जाणार नाहीयेत, एवढं मात्र नक्की." तर आता मानिनी म्हणते, की "अगं अपेक्षा खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिनं सगळं रीती-भाती, वटपौर्णिमा केलं. सगळं व्यवस्थित केलेलं होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळं म्हणजे सगळं. पण अचानकच वेगळं राहूया बोलली आणि ते काही आमच्या आनंदला पटत नव्हतं आणि म्हणून आनंदने त्या गोष्टीला नकार दिला. तेव्हापासून त्यांच्या दोघांमध्ये भांडणं चालू झाली. तरी माझी बहीण जी आहे तिने बोललं होतं, की तुम्हाला वेगळं राहायचं तर तुम्ही राहा. पण हा आनंद जो आहे त्याला अजिबात वेगळं राहायचं नव्हतं. त्याला एकत्रच राहायचं होतं. तो ऐकतच नव्हता. आणि मग माहेरी निघून गेली ती आनंद नाही ऐकल्यावर आणि थोडे दिवस राहून तिने डिव्होर्सची नोटीसच घरी पाठवली. हे सगळं नंदिनी आणि काव्या खूप लक्ष देऊन ऐकत असतात. कारण हे कुठं ना कुठं त्यांच्या गोष्टींसोबत पण सिमिलरच आहे ना त्यामुळे. आणि हा आनंद याने तरी सांगायला हवं होतं ना, की असं-असं तिने डिव्होर्स पाठवलंय वगैरे. परस्पर त्याने न सांगता कुणालाही त्याने सही केली आणि परस्पर डिव्होर्सचे पेपर पाठवून दिले. या गोष्टीला तर आता नंदिनी आणि काव्य एकदम शॉक होऊन बघतात, कारण त्यांच्या बाबतीतही हेच झालेलं आहे. तुम्ही मुलं पण ना आमच्या समोर असता, पण तुमच्या मनात काय चालू आहे ना, आम्हाला अजिबात कळू देत नाही तुम्ही. मानिनी म्हणते, की "तुम्ही दोघं खरंच खूप गुणी आहात. मला माहिती नाही मी हे बोलायला हवं की नाही.
पण मी तरीही बोलतेय, माझं घर प्लीज मोडू नका. आम्ही बायका खूप हौसेनं आमच्या मुलांची लग्न वगैरे केलेली आहेत. मला माहिती आहे कधी-कधी आम्ही विसरतो, की मुलांना जोडीदार आणलेत, घरात सुना आणलेत. आम्ही मिरवतो सुना आणलेत घरी. आम्ही लाडही तितकंच करतो तुमचं. तुम्हाला काही दुखलं, काही झालं, तर आम्ही अगदी पोटच्या पोरांसारखं काळजी आम्ही घेतो. असं मानिनी सगळं रडत सांगत असताना हे दोघं खूप गिल्टी असतात, खास करून नंदिनी आणि काव्या. मानिनी हे पण म्हणते, की एक गोष्ट तर मी तुम्हाला क्लिअर करते, की आम्ही आयुष्यभर तर तुम्हाला पुरणार नाहीये. आमच्या मुलांना आम्ही तुमच्यावर सोपवलेलं आहे, त्यांना प्लीज जपा तुम्ही. त्यांची बायको तर तुम्ही आहातच, पण त्यांची मैत्रीण व्हा, आई व्हा. माझं घर मात्र मोडू नका, असं काव्य आणि नंदिनी या दोघांकडे बघत मानिनी बोलते. एवढं कराल ना तुम्ही माझ्यासाठी? आणि मानिनी असं बोलून त्या दोघांच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, की मला माहितीये तुम्ही कराल नक्कीच. मला नक्की माहितीये की तुम्ही असं करणार नाहीत आणि तुम्ही असा अविचार तुमच्या मनातही आणणार नाहीत याचीही खात्री मला आहे. एवढं बोलल्यानंतर ना काव्य आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात आणि तेव्हा मानिनी म्हणते, मी खरं मनापासून सांगते बरं का, मी तुम्हाला मनापासून मुलगी मानली माझी. तुमच्या नवऱ्यांना सोडा हवं तर, पण तुमच्या या आईला सोडून अजिबात जायचं नाही. जीवा म्हणतो इकडे विक्रम काकांना, की "बाबा आईने खूपच टेन्शन घेतलंय." तर पार्थ म्हणतो, की आईने आपल्या आनंद दादाला खूप मुलासारखंच मानलं ना, त्यामुळे तिला वाईट वाटत असेल. तर आता विक्रम म्हणतो, की "हो, ऑफकोर्स वाटणार. कारण कुठल्याही मुलाचा डिव्होर्स ऐकल्यानंतर कोणत्या आईला त्रास होणार नाहीये." तर आता जीवा म्हणतो, "नंदिनी म्हणल्यासारखं प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात ना." तर आता अ, विक्रम सांगतो, की "हे बघ, नवरा-बायकोमध्ये नवरा जर पीत असेल, बायकोला मारत असेल किंवा सासरकडचे मारत असतील किंवा नवरा किंवा बायको या दोघांमधलं कुणाचं तरी एकाचं अफेअर जरी असेल, या केसमध्ये डिव्होर्स घेणं योग्य आहे. पण ज्या कारणांमुळे डिव्होर्स घेताय, ते कारण बोलून जर शब्दात मिटवलं, तर कोर्टाची पायरी चढायची गरजच नाहीये ना." पार्थ आता म्हणतो, की "बाबा, जर नवरा-बायकोमधलं कुणाला तरी एकाला जर संसारामध्ये अडकायचंच नसेल, तर आता विक्रम काका म्हणतात, "अगदी बरोबर बोलतोयस तू. नाही असं नाही. पण यामध्ये कसं असणार माहितीये का? जेव्हा दोघांमध्ये कुणाचं तरी एकाचं मन दुसऱ्यांमध्ये गुंतलं असेल किंवा त्यांना नवरा-बायको म्हणून हे नातं स्वीकारायचं नसेल, तर ठीक आहे." तर आता पार्थ म्हणतो, "ठीक आहे, मग असं असेल तर काय करायचं बाबा?" पार्थ म्हणतो, की "एखाद्याला जर संसार करायची इच्छा नसेल, तर जनावरासारखं बांधून ठेवायचं का बाबा?" तर आता विक्रम काका म्हणतात, "नाही, नाही, तरीही हा सोल्युशन नाहीये रे. जर असं असेल, तर तुम्ही वडीलधाऱ्या माणसांशी बोलून घ्या. त्यातून काय मार्ग निघतो का ते पहा, पण परस्पर निर्णय अजिबात घ्यायला जाऊ नका बरं का." विक्रम काका इकडे असंही म्हणतात, की "हे बघा, जर तुम्ही वडीलधाऱ्या माणसांशी बोललं, तर ते लोकं असा सल्ला किंवा असा ॲडव्हाइस देतील, जेणेकरून तुम्ही विचार करायला भाग पडाल ना." विक्रम आता म्हणतो, की "पार्थ आणि जीवा, तुम्ही असं अजिबात समजू नका, की मी टिपिकल बापासारखं तुम्हाला सगळं सांगतोय बरं का. पण काही म्हण तुम्ही, आमची पिढी आणि तुमच्या पिढीमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे बरं का. नातं कसं टिकवून ठेवता येईल आणि कसं ते जोडून ठेवता येईल याचा विचार तुमची पिढी नाही करत. आणि हे सगळं ऐकत आहेत पार्थ आणि जीवा एकदम मन लावून बरं का. एकमेकांचा दोघांनाही त्रास व्हायला लागला, तर लगेचच सोडून द्यायचा विचार करता तुम्ही. यावर सोल्युशन नाही काढत तुम्ही. सोल्युशन काढण्यापेक्षा प्रॉब्लेम केवढा मोठा आहे, प्रश्न केवढा मोठा आहे, हेच तुम्ही सगळं स्वतःला सांगत बसता. तुम्ही लोकं नात्यालाही वेळ देत नाही आणि स्वतःलाही वेळ देत नाही. तर आता विक्रम म्हणतो, "जरा विचार करा तुम्ही. अंतरपाट आधीच्या काळामध्ये 2 नवरा-बायको एकदम लहान वयात लग्न व्हायचं. अंतरपाट दूर केल्यानंतरच कळायचं, की एकमेकांचे नवरा-बायको कोण आहेत म्हणून. आणि तेव्हा सुद्धा नाती टिकत होती ना. समाजाच्या भीतीने का होईना का किंवा आई-वडिलांच्या धाकाने का होईना का, पण नाती टिकत होती. आणि त्या काळी नवरा-बायको एकमेकांचं नातं टिकवायला खूप प्रयत्नही करत होते. आणि सोडून जायचा मुळात त्यांच्याकडे पर्यायच नसल्यामुळे ते लोकं एकमेकांना समजून घ्यायला लागायचे. आणि त्यांच्या नात्याला बहराला कुठून तर सुरुवात होतच होती ना रे, कारण ते वेळ देत होते ना एकमेकांना. आणि प्रत्येक नात्याला ना छान फुलण्यासाठी त्याचा त्याचा वेळ द्यावा लागतो. आणि हे जे विक्रम बोलत होता तेव्हा अ, जीवा आणि पार्थ इतकं मन लावून काकांचं बोलणं ऐकत असतात. विक्रम काका म्हणतात, की "जरा पालवी फुटू द्यावी रे. मन आलं म्हणजे लगेचच खोडून टाकायला जाऊ नये ना." तर आता पार्थ म्हणतो, की "बाबा, पण हे दोन्ही बाजूंनी वाटायला पाहिजे ना." तर आता विक्रम काका म्हणतात, "हो, अर्थात. कारण संसार हा 2 जीवांचा असतो बरं का. कुणा एकाच्या विचाराने होत नसतो." तर आता जीवा विचारतो,
जेव्हा म्हणतो, की तुम्ही आत्ता जे बोललात ना बाबा, ते तुम्ही इन जनरल लग्नामध्ये काय होतं ते तुम्ही बोललात. कधी-कधी अशीही लग्न झालेली असतात ना बाबा, जी विचित्र सिच्युएशनमध्ये झालेली असतात आणि ती चूक करेक्ट करण्यासाठी म्हणून ते 2 माणसं वेगळं होत असतील. तर आता विक्रम काका म्हणतात, की "हो, हो, असू शकतं. 100% असू शकतं." आता तुम्हा दोघांची ही लग्न अशा विचित्र सिच्युएशनमध्येच झाली आहेत ना रे जीवा आणि पार्थ. पण म्हणून तुम्ही दोघांनी नंदिनी आणि काव्यापासून वेगळं होण्याचा विचार तरी केलाय का? विक्रम काका म्हणतो, "नाही ना, तुम्ही लोकांनी असा विचार नाही केला ना. तुम्ही दोघं तर सोडा. नंदिनी आणि काव्य या दोघांनीही असा विचार केला नाहीये ना. कारण तुम्ही चौघंही खूप समजदार आणि समंजस लोक आहात. आणि असा विचारही तुमच्या मनाला कधी शिवणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे बरं का." विक्रम काका इतकं कॉन्फिडेंटली बोलतायत या लोकांनी आणि मला माहितीये तुम्ही चौघांनी असं कधीही विचार करणार नाही. आणि जरी चुकून तुमच्या डोक्यात विचार जरी आला, तरी मी तुमचा मित्र आहे बरं का. या मित्राशी येऊन बिनधास्त बोला. विक्रम काका इतकं छान या दोघांना समजून सांगितलं. सेम तसंच मानिनीनेही काव्य आणि नंदिनीला समजावून सांगितलेलं आहे. बघूया आता या चौघांच्या विचारामध्ये काही बदल होईल का? किंवा हे दोघं विचार परत एकदा सेकंड चान्स द्यायला रेडी होतील का? ते सगळं आपल्याला येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये कळेलच. पण काहीही असू दे, तुम्ही मला विचारल्याशिवाय अजिबात निर्णय घ्यायचा नाही. परस्पर निर्णय अजिबात घ्यायचा नाही. कारण लग्न फक्त दोघांचं जरी होत असेल, तरी बाकीच्या घरच्यांचेही इमोशन्स त्याच्यासोबत जोडलेले असतात बरं का जीवा आणि पार्थ. तर आता काका अजूनही समजून सांगत आहेत. ते म्हणतात, की "हे बघ पार्थ आणि जीवा, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही अवगुण तरी असतातच. पण त्याचबरोबर चांगले गुणही माणूस जेव्हा आपल्या जवळ असतो, तेव्हा आपल्याला त्या माणसाची किंमतच नसते आणि जेव्हा तो माणूस आपल्या जवळून जातो ना, तेव्हा आपल्याला ऍक्च्युली किंमत कळते." तर आता पार्थ आणि जीवा दोघेही विचारात पडतात आणि तेवढ्यात विक्रम काकांचा फोन येतो आणि काका उठतात. इकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये एरझऱ्या घालत असते तेव्हा जीवा जातो आणि इकडे सेम काव्या एरझऱ्या घालत असते तेव्हा पार्थ तिच्या रूम मध्ये जातो. आता इकडे काव्य आणि पार्थ दोघेही एकमेकांना बघून एकदाच बोलतात की नको सांगूया घरी. आणि जीवा आणि नंदिनीही दोघं एकदाच बोलतात की आपण हे घरी नको सांगायला. आता पार्थ काव्याला म्हणतो की तुम्हालाही असंच वाटतं का? तर काव्या म्हणते, हो सध्या तरी आपण नको सांगायला, पण सांगावं तर लागणार आहे पण सध्या नको. काव्य म्हणते की जरा आपण वेळ काळ काढूया, घरच्यांची थोडीशी मनाची तयारी करूया आणि मग सांगूया. तर पार्थ म्हणतो, हो एक्झॅक्टली मलाही असंच वाटतं. पार्थ म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की बाबा हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतील, पण त्यांनीही आनंददादाचं ऐकून ते पण खूप हल्लेत. त्यांच्यासाठी हा खूप मोठा इमोशनल डॅमेज आहे, असंही पार्थ म्हणतो. इकडे नंदिनी जी आहे ती जीवाला सांगत आहे की आईंची ही अवस्था मला बघवत नाहीये. आणि इकडे आनंददादांचं ते डिवोर्स ऐकून इतकं त्यांना त्रास होतोय, तर आपलं सांगितलं त्यांना किती त्रास होईल. जीवा म्हणतो की एक्झॅक्टली हीच भीती मला मागं वाटली होती आणि नंदिनी म्हणते हो मलाही तीच भीती वाटली होती. इकडे आता नंदिनी म्हणते की खरं तर मीच घाई करत होते घरच्यांना सांगूया म्हणून, पण प्लीज आता नको, आपण थोडासा वेळ घेऊया आणि नंतर न पाहूया सांगायचं की नाही. आता जीवा ओके म्हणून टॉवेल जे आहे ते बेडवर टाकतो. आता मात्र नंदिनी चिडते आणि नंदिनी म्हणते हे काय म्हणजे परत चालू केलं तुम्ही पसारा करायला. तर आता जीवा म्हणतो की अगं वेळ काय आणि तुझं काय चाललंय. तर आता नंदिनी म्हणते जराही वळण नाही हो तुमच्या हाताला, जरा शिस्तीत राहायला येत नाही का तुम्हाला. तर आता जीवा म्हणतो 6 महिने आहेस ना बाई माझ्या डोक्यावर, तर आता मला वळण लाव आणि जा चकाचक बाई, असंही जीवा म्हणतो. तर आता नंदिनी म्हणते की म्हणजे 6 महिने मी तुमचा पसारा उरत बसू का? तर जीवा म्हणतो तुला कोणी सांगितलंय पसारा आवरायला, नको आवरू. मग नंदिनी म्हणते की मग कोण आवरणार आहे जर मी नाही आवरलं तर. तर आता जीवा म्हणतो की नको आवरू मग जाऊ दे, मला शिस्त लागणार नाहीये बघ. आता मात्र नंदिनी रागाने सगळे कपडे घेते आणि म्हणते की पसारेवाला तू काही सुधारणार नाहीये. तर इकडे जीवा चकाचक बाई म्हणतो तोपर्यंत नंदिनी निघून गेलेली असते. इकडे पार्थ आणि काव्या जे आहेत ते पण बोलत असतात. पार्थ म्हणतो जेव्हा आपण कोर्टामध्ये जाऊन डिवोर्स फाईल केलंय हे आईला कळाल्यानंतर ना आईची काय अवस्था होईल तू विचार करू शकतेस. तेव्हा काव्या म्हणते हो मलाही तेच वाटतंय, त्यामुळे आपण म्युच्युअली डिवोर्स घेतोय हे सध्या तरी आपण नको सांगायला. तर आता पार्थ म्हणतो की आपल्याला सांगावं तर लागणारच आहे, पण त्यांना सांगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. तर आता काव्या सांगते मगाशी रूम मध्ये जेव्हा मानिनी काकूंना आम्ही घेऊन गेलो तेव्हा मानिनी काकूंनी आम्हा दोघींना एकत्र बसवल्या आणि बरंच काही बोलल्या. त्यांनी असंही म्हटलं की आम्ही त्यांच्या मुली आहेत आणि काही पण होऊ दे मला सोडून तुम्ही जायचं नाही असंही मानिनी काकू बोलले. काव्या म्हणते मला हेच कळत नाहीये पार्थ की त्या इतक्या इमोशनली आमच्यासोबत कनेक्ट झालेल्या असता मी त्यांना सोडून कशी जाऊ शकते, कशी जाणार आहे मी घर सोडून, आणि मला नाही कळत की या माणसांना सोडून मी कशी राहणार आहे.
तर आता पार्थच्या तोंडातून चुकून येतं की मग नका जाऊ ना तुम्ही माहेरी. पार्थ म्हणतो बघा तुम्ही पुढचे 6 महिने याच घरात राहू शकता का? आणि तेवढ्यात जाऊन तो बेडवर बसतो. तर आता आवाज येतो तिथं काहीतरी तुटल्याचा. काव्या म्हणते की काय झालं, कसला आवाज आला, काही तुटलंय का? तर पार्थ म्हणतो नाही काहीच नाही. पार्थ म्हणतो काहीच नाही तुटलं आणि तो हळू ब्लँकेट ओपन करून पाहतो तर तिकडे तिचा चष्मा असतो आणि तो नेमका चष्म्यावरच बसलेला असतो आणि ते पाहून आता पार्थची तारांबळ उडालेली आहे. तर आता पार्थ त्यावर हात ठेवतो आणि म्हणतो काही नाही तुटलं, काही नाही तुटलं. तर आता काव्या म्हणते काय लहान मुलांसारखं करते तुम्ही, सरका बघू बाजूला, काय तुटले बघू दे मला. तर आता काव्या पाहते आणि पाहिल्यानंतर चष्मा तिचा तुटलेला असतो आणि ती हातात चष्मा घेते आणि म्हणते हे काय आहे पार्थ? तर पार्थ बिचारा आता परत फॉर्म मध्ये आल्यावर पहिल्यासारखं पार्थ बिहेव करतोय आणि तो एकदम एक्सप्रेशनलेस असं थांबतो. म्हणजे जसं काय मी नाही त्यातला कडी न घातला, एकदम तो मनी मॅव सारखं उभा राहतो. तर आता काव्या परत एकदा इशारा करते की हे काय आहे? तर आता पार्थ म्हणतो की तुमचे रिडिंग स्पेक्ट्स आहेत. काव्या म्हणते कळतंय ना तुम्हाला, म्हणजे ते आहे रिडिंग स्पेक्ट्स म्हणून, तुम्हाला 4-4 डोळे असून सुद्धा कसं दिसलं नाही ते, असं म्हणून काव्या एकदम खेकसते त्याच्यावर. तर पार्थ म्हणतो की 4-4 डोळे असल्यावर चादरीच्या खालचं दिसणार आहे का, काय बोलतोय तुम्ही? तर आता काव्या म्हणते काही पण बोलू नका तुम्ही, धपकन बसलात म्हणून तुटलंय ते. तर मग आता पार्थ म्हणतो मग ते ठेवायची जागा आहे का काव्या? तर आता काव्या म्हणते की मला जिथं हवंय मी तिथं ठेवणार, तुम्ही कोण? तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे मग मला कुठं हवं तिथं मी बसेन, काहीतरी तुटू दे नाही तर काहीतरी होऊ दे, मला फरक पडत नाही. तर आता काव्या म्हणते अहो पण हा माझा चष्मा आहे. तर आता काव्या म्हणते हे माझे चष्मा आहे ना, त्यामुळे मला फरक पडतोय, तुम्हाला काय फरक पडणार आहे? तर आता ती घालते आणि पार्थ एकदम क्यूट ना हसतो तिच्याकडे तुटलेला चष्मा पाहून. आता पार्थ कॉमेडीने म्हणतो की ज्या साईडचं तुटलंय ना तिकडे तुम्ही हात ठेवून वाचा. तर आता पार्थ म्हणतो 2 दिवस झालं तुमचे नाटकं चाललेत रिडिंग स्पेक्ट्स रिडिंग स्पेक्ट्स, याच्या आधी कसं वाचत होता ना तसं वाचा. पार्थ आता म्हणतो की यापुढे मी तुम्हाला काहीही देणार नाहीये, यापुढे काहीही विसरा तुम्ही, मी अजिबात आणून देणार नाही. आता 6 महिने तुम्हाला सहन करायचे, असं पार्थ तिला बोलतो आणि निघून जातो. तर आता काव्या म्हणते नकोयत मला तुमचे फेवर्स, गेला उडत. तर आता पार्थ म्हणतो की मी काय पक्षी नाहीये तुमचा. तर आता पार्थ डायनिंग टेबलकडे येतो आणि नंदिनी म्हणते पार्थ तुम्ही आलात, बरं झालं, कारण आता मी काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला. तर आता पार्थ म्हणतो की त्यांनी तर मला बोलवूच नाही. तर आता नंदिनी म्हणते की तुमच्यात भांडण झालंय का? तर आता हे दोघे मिळून एकदाच म्हणतात की आमचं भांडण झालेलं नाहीये आणि नंदिनी एकदम पाहते त्यांच्या. आता जीवा येतो आणि जीवा म्हणतो की दादा एकदम भूक लागली बरं का, काय आहे रे जेवायला? तर आता नंदिनी म्हणते की गॅसवर कढाई आहे जाऊन बघून ये. तर आता पार्थ म्हणतो तुमचं भांडण झालंय का? तर ओव्हरऑल आता हे 4 जण एकत्र राहण्याचाच डिसिजन घेतलेले आहेत आणि इट्स गुड टू सी देम टुगेदर आणि आता लवकरच त्यांच्यामध्ये प्रेम पण होईल. मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू